गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ एम ए मराठी M54चा बघा विषय आहे मराठी 124 व्यावसायिक लेखन प्रथम सत्र। या विषयाचा पुस्तक क्रमांक 1 माहितीपर लेखन या पुस्तकातला पहिला पाठ अभ्यासणार आहोत। अगोदर आपण या पाठाचे प्रास्ताविक जाणून घेणार आहोत। माहिती हा शब्द आपल्या जगण्याचा एक अपरिहार्य भाग झालेला आहे। आपल्याला ज्ञात असलेल्या माहितीचा इतरांना परिचय करून देण्याच्या हेतूने माहितीचा आपोआपच प्रसार होत असतो। जागतिकीकरणाच्या काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती हा शब्द अधिक कळीचा आणि अपरिहार्य ठरतो आहे। माहिती तंत्रज्ञान ही संकल्पना खूप व्यापक स्वरूपाची आहे। माहितीला ढोबळमानाने ज्ञान असेही संबोधले जाते। माहिती तंत्रज्ञान ही गोष्ट विज्ञानाशी आणि नव्या टेक्नॉलॉजीशी निगडीत आहे। व्यावसायिक लेखन ही आता तंत्रधारित होताना दिसत आहे। माहिती तंत्रज्ञानामुळे व्यावसायिक लेखनाचे आणि एकूणच माहितीपर लेखनाचे स्वरूप बदलल्याचे दिसते। पुढचा आपला पॉइंट आहे व्यावसायिक लेखन म्हणजे काय? हा एक प्रश्नच आहे आणि त्याचं उत्तर पुढील प्रमाणे व्यवसाय, व्यापार यांच्याशी संबंधित असणाऱ्या विषयांवर व्यक्ती, संस्था, कंपन्या तसेच शासकीय कार्यालये अशा विविध ठिकाणी मराठी भाषेत व्यवहार वाढावे अशी अपेक्षा असते। व्यावसायिक लेखनाचा हेतू हा व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्याचा असतो। व्यावसायिक लेखनाच्या द्वारे आधुनिक स्पर्धायुक्त जगात विश्वसनीयता निर्माण केली जाते। व्यवसाय, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात आणि दैनंदिन व्यवहारातही व्यावसायिक लेखनाची उपयोगिता महत्त्वाची ठरत आहे। दुसरा पॉइंट माहितीपर लेखन संकल्पना। अगोदर आपण व्याख्या जाणून घेऊ। माहिती किंवा ज्ञान देण्याच्या हेतूने केलेल्या लेखनाला माहितीपर लेखन असे म्हणतात। माहितीपर लेखन ही काळाची गरज आहे। नव्या तंत्रज्ञानामुळे याची अपरिहार्यता अटळ आहे। माहिती हा घटक विश्वात अग्रस्थानी आहे। यावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे। सर्वसामान्यांच्या दैनंदिनीशी माहितीचे स्रोत जोडले गेले। पुढचा पॉइंट आधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी लेखन। व्याख्या आकाशवाणी, दूरदर्शन, वेबसाईट, इंटरनेट आणि आता मोबाईल या माध्यमांना इलेक्ट्रॉनिक माध्यमे म्हणतात। नवनव्या शोधांमुळे आणि त्याच्या वापरामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे रूप कमालीचे बदलले। वृत्तपत्रांनाही माहिती युगाचा वापर करून आवृत्त्या तयार केल्या। वेगवेगळ्या वेबसाईटचा वापर वाढला। वस्तू उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी जाहिराती करणे, बिले नोंदवहीवर नोंदवणे, जमा खर्चाचा तपशील लिहिणे, मालाची देवाणघेवाण इत्यादी सर्व कामे पेनाशी व कागदशी संबंधित होती। परंतु माहिती तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल झाला। वस्तूंची खरेदी विक्री ऑनलाईन होऊ लागली। उत्पादकांना आणि ग्राहकांनाही ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध झाली। विज्ञान तंत्रज्ञानाच्या जबरदस्त प्रगतीमुळे जनसंपर्क, जनसंचार आणि प्रसार माध्यमात आधुनिक साधनांचा उपयोग वाढला। पुढचा पॉइंट आहे आपला आकाशवाणी आणि रेडिओ। आकाशवाणी, रेडिओ इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा पहिला आविष्कार म्हणून आपल्याला आकाशवाणी, रेडिओचा विचार करावा लागतो। आकाशवाणी हे श्राव्य माध्यम आहे। मार्कोनी या इटालियन भौतिकशास्त्राने
1895मध्ये रेडिओ लहरींचा शोध लावला मार्कोनी या इटालियन भौतिकशास्त्राने. 1895मध्ये रेडिओ लहरींचा शोध लावला आणि त्यानंतर संपूर्ण जगभरात त्याचा प्रसार झाला. भारतामध्ये 1926 साली प्रसारण सुरू झाले. ऑल इंडिया रेडिओ या नावाने सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून पुढच्या काळात रेडिओ अधिक गतीने कार्यान्वित झाला. म्हणजेच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्योत्तर काळात रेडिओला एक माध्यम म्हणून मान्यता मिळाली. रेडिओ मिर्चीसारख्या काही खाजगी केंद्रांनाही या क्षेत्रात पाय रोवल्यामुळे स्वाभाविकपणे आकाशवाणीला एक नवा श्रोतृवर्ग मिळाला. परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधून आकाशवाणी हे इलेक्ट्रॉनिक माध्यम आज उभे असल्याचं आपल्याला दिसत आहे. प्रभावी आणि स्वस्त माध्यम म्हणून रेडिओला लोकजीवनात महत्त्वाचे स्थान आहे. रेडिओसारख्या श्राव्य माध्यमासाठी लेखन करताना लेखकाला खूप काळजी घ्यावी लागते, कारण रेडिओचा जो श्रोता आहे हा वेगवेगळ्या स्तरातला असतो. तो निरक्षरही असू शकतो. त्यामुळे श्रोतावर्ग लक्षात घेऊन लेखकाने लेखन करणे गरजेचे असते. कोणत्या श्रोतासाठी कार्यक्रम आहे हे लक्षात घेऊन लेखकाने लेखन करावे. रेडिओसाठी नभोनाट्य, श्रुतिका, भाषणे, वृत्तांत, सांगीतिक कार्यक्रम, रूपक इत्यादी प्रकारचे लेखन करावे लागते. एका अर्थाने आकाशवाणीवरील संवाद हा एकतर्फी असतो. असे असले तरी त्यात संवादमयता, अनौपचारिकपणा आणि संभाषण कौशल्य असलेच पाहिजे. तसेच नभोनाट्य, रेडिओ प्ले लेखन करताना वेशभूषा, नेपथ्य, पात्रांच्या दृश्य हालचाली, प्रकाशयोजना या गोष्टींचा आधार घेता येत नाही. तेव्हा लेखकाला संवाद, ध्वनी संकेत आणि संगीत या बाबींचा आधार घेऊन सूचक आणि प्रभावी लेखन करावे लागते. बघा, रेडिओसाठी जाहिरात लेखन हे खूप मोठ्या कौशल्याचे काम असते, कारण इथे दृश्यात्मकतेचा अभाव असतो. आकाशवाणीवरची जी जाहिरात आहे ती कानातून मनात उतरायला हवी असे म्हटले जाते. जाहिरातीचे लेखन करताना लेखकाने उत्पादन, वस्तू, ग्राहक यांचा विचार करायला हवा. वेळेनुसारच संहिता तयार करावी लागते. आधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी पहिले आपण आकाशवाणीबद्दल माहिती पाहिली होती. आता दुसरं आधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे दूरदर्शन. आता दूरदर्शन आणि इतर खाजगी वाहिन्यांचे जाळे देशभर विणले गेले आहे. भारतामध्ये 15 ऑगस्ट 1982 रोजी इनसॅट 1A हा पहिला उपग्रह अंतराळात सोडण्यात आला. MCQ प्रश्न सुद्धा आहे हा. भारतामध्ये 15 ऑगस्ट 1982 रोजी इनसॅट 1 हा पहिला उपग्रह अंतराळात सोडण्यात आला. या उपग्रहामुळे भारतात दूरचित्रवाणी प्रसार सुविधात क्रांती झाली. खऱ्या अर्थाने जग जवळ आल्याचा अनुभव टीव्हीने प्रथम दिला. टीव्ही या माध्यमाचा लोकमानसावर आणि संस्कृतीवरही मोठा परिणाम झाला. वाचन संस्कृतीचा ऱ्हास झाला इथपासून ते माणसाची सर्जनशीलता संपली इथपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाच्या चर्चा घडत असल्या तरी हे माध्यम काळानुरूप अधिकाधिक प्रभावी होत आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया ही संकल्पना टीव्ही वाहिन्यांमुळे अधिक चर्चेत आली. लोकसभा, राज्यसभेतील कामकाज, क्रिकेट सामने, नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ले, निवडणुकांची रणधुमाळी, धर्मगुरूंची प्रवचने, फॅशन, पर्यटन एवढेच नव्हे तर ऑनलाईन खरेदी विक्रीची सुलभता, थेट प्रसारणामुळे टीव्हीचे महत्त्व अधिकाधिक दिवसेंदिवस वाढत गेले. त्यामध्ये बातमी लेखन आणि सादरीकरण हे स्वतंत्र भाग आहेत. दूरदर्शनमधलीच माहिती आहे. बातमीचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे, म्हणजे राष्ट्रीय आहे का आंतरराष्ट्रीय आहे, प्रादेशिक, स्थानिक यानुसार त्याचे लेखन करावे लागते. उदाहरणार्थ, जर संसदेवरील दहशतवाद्यांचा हल्ला, एखाद्या अवकाशयानाची निर्मिती, राष्ट्रीय निवडणुकांचा कल, नोबेल पुरस्कार, भूकंप
यांसारख्या बातम्या केवळ स्थानिक अथवा प्रादेशिक स्वरूपाच्या असू शकत नाही, तर त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व असते. कोणत्या बातम्यांना? संसदेवरील दहशतवाद्यांचा हल्ला, एखाद्या अवकाशयानाची निर्मिती, राष्ट्रीय निवडणुकींचा कल, नोबेल पुरस्कार आणि भूकंप. या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या बातम्यांना महत्त्व असते. आणि त्याचबरोबर एखाद्या नदीतून होणारी वाळू चोरी, एसटी भाडेवाढ, पाणी टंचाई हे जे मुद्दे आहेत ते स्थानिक प्रादेशिक असतात. बघा पुढील पुढे असाही एक प्रश्न आपल्याला तयार करता येईल. जाहिरात लेखन करताना कोणती काळजी घ्यावी? त्या ठिकाणी दिलेले बघा. अगोदर बातमींचं पाहूया. बातम्यांमधील विधाने ही सुटसुटी आणि लहान असावीत. लांबलचक वाक्य वाचताना निवेदिकाला आणि प्रेक्षकांनाही गैरसोयीचे ठरत असतात. म्हणून बातम्यांमधील विधाने सुटसुटीत आणि लहान असावीत. लेखन करताना कर्ता, कर्म, क्रियापद नियमानुसार असावेत, म्हणजे अर्थाचा अनर्थ होत नाही. बातमीबरोबर टीव्ही माध्यमांसाठी सुद्धा जाहिरात संहिता लेखन करावे लागते. कला क्षेत्राशी संबंधित असलेली व्यक्ती कल्पकतेने हे काम करू शकते. जाहिरातीसाठी स्क्रिप्ट लिहिणे म्हणजे एक पटकथा तयार करावी लागते. जाहिरातीच्या माध्यमातून वाचकांना आकर्षित करावायचे असल्यामुळे उत्पादन आणि ग्राहक यांच्यातला आंतरसंबंध खूप महत्त्वाचा असतो. जाहिरातीतील दृश्ययोजना, संवाद योजना जशी महत्त्वाची असते तशी नाट्यात्मकता, कलात्मकता, संगीत, ध्वनी या बाबीसुद्धा लक्षणीय असतात. जाहिरात प्रेक्षकांचा एकूण कालावधी लक्षात घेऊन जाहिरात लेखकाने कल्पकतेने लेखन करायला हवे, कलात्मकतेने, तरच प्रेक्षकांच्या मनात औत्सुक्य निर्माण होईल. टीव्हीवरील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या कार्यक्रमातून अशा जाहिरातींचे प्रसार झाल्यास म्हणजे TRP लक्षात घेऊन ती अधिकाधिक परिणामकारक ठरते. शिवाय जाहिरात वारंवार दाखवणे आवश्यक असते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जाहिरातीचे लेखन करणे आवश्यक असते. शिवाय जाहिरात लेखनासाठी चित्रपटाच्याच संहिता लेखनाचे तंत्र वापरावे लागते. आधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये पहिलं साधन आपण आकाशवाणी पाहिलं, दुसरं दूरदर्शन आणि तिसरे साधन आहे इंटरनेट. इंटरनेट हे एक प्रभावी माध्यम आहे ज्याच्यामुळे संपूर्ण जग जोडलं गेलेले आहे. आधी संगणकापुरतीच मर्यादित असलेले इंटरनेट आता प्रत्येक व्यक्तीच्या खिशात आहे. म्हणजे मोबाईल, स्मार्टफोन या नव्या माध्यमांना वेगवेगळ्या कंपन्यांनी इंटरनेट सुविधा पुरवल्यामुळे इंटरनेटचे जग प्रचंड विस्तारित झालेले आहे. इंटरनेट हे एक माहितीचं असे भांडार आहे की जिथे शोधकर्त्याला कधीच विनमुख व्हावे लागत नाही. लाखो करोडो प्रकारची संकेतस्थळे उपलब्ध असल्यामुळे ज्ञान आणि माहितीचा अजिबात तुटवडा भासत नाही. इंटरनेटमुळे संपूर्ण जग एक बाजारपेठ झाली आहे. इंटरनॅशनल नेटवर्क्स या शब्दापासून इंटरनेट हा शब्द तयार झालेला आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने सर्वप्रथम इंटरनेटची रचना 1980च्या दशकात मांडली. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने. इंटरनेट ही सर्वात मोठी माध्यम क्रांती आहे. ईमेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, चॅटिंगच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क करणे सोपे झालेले आहे. इंटरनेट ही कागदविरहित ऑनलाईन संस्कृती आहे. ईमेल, ब्लॉग्स, ट्विटर, फेसबुक, हाईक, व्हॉट्सॲप अशा सामाजिक माध्यमाचा आविष्कारही आता माणसाचा जगण्याचाच एक भाग झाला आहे. शिक्षण, व्यापार, उद्योग, विक्री, वितरण, उत्पादन, वैद्यकीय सेवा, पैशांची आदानप्रदान अशा अनेक बाबींसाठी इंटरनेट वापरता येते. इंटरनेटचा वापर जसा सकारात्मक स्वरूपाचा आहे तसाच तो नकारात्मक स्वरूपाचाही मोठ्या प्रमाणात होत असतो. म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारी, शिवाय इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषाणूंचा व्हायरस हल्ला होत असतो. त्यामुळे माहिती चोरणे, फसवणूक करणे या गोष्टीसुद्धा घडत असतात. मोबाईलमधील गेम्स, ब्लूटूथ, ईमेल यामुळे अशा व्हायरसचा प्रसार होतो. त्यामुळे सुरक्षा प्रणालीचा वापर करणे आवश्यक ठरते. ई-व्यसन ही एक नवीन समस्या संगणक, मोबाईल आणि इंटरनेटमुळे अस्तित्वात आली आहे. ई-व्यसन ही समस्या. पुढचे इलेक्ट्रॉनिक साधन आहे ईमेल. ईमेलची व्याख्या पाहू पहिले. इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे ईमेल. इंटरनेटमुळे ईमेल पाठवणे खूप सोपे झाले आहे. ईमेलला स्वतंत्र ID असतो. त्यानुसार ई-पत्रांची देवाणघेवाण करता येते.
ईमेलमुळे टपाल, फॅक्स या गोष्टी एकदमच कालबाह्य ठरल्या. दररोज बदलत जाणाऱ्या नव्या तंत्रज्ञानामुळे ईमेलद्वारे टेक्स्ट, व्हॉइस, फॅक्स, पिक्चर्स, अटॅचमेंट या बाबी देखील पाठवता येतात. आज ईमेलच्या माध्यमातून विचारांची, संदेशांची आदानप्रदान होत असते. दुसरा आहे वेब पोर्टल. वेगवेगळ्या संस्था आणि शासनाचे स्वतंत्र वेब पोर्टल असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र शासनाचे www.mahanews.government.in या नावाने वेब पोर्टल आहे. या वेब पोर्टलवर महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांची संपूर्ण माहिती आहे. हे वेब पोर्टल ऑनलाईन असून ते शासनाचे मुखपत्रच आहे. त्यामध्ये शासनाचे विविध विभाग, योजना, पुरस्कार, मंत्री, सचिव, प्रमुख अधिकारी यांच्याबद्दलची सर्व माहिती इथे वाचायला मिळते. लोकराज्य हे शासनाचे मुद्रित मासिक आहे. MCQ प्रश्न पहा. लोकराज्य हे शासनाचे मुद्रित मासिक आहे. तसेच महान्यूज इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे. विशेष म्हणजे या वेब पोर्टलवर वर्तमानपत्राप्रमाणे विविध स्तंभ, सदर लेखन, छायाचित्र इत्यादींची माहिती मिळते. पुढचा पॉईंट आहे आपला भाषा एक व्यवस्था. बघा, भाषेशिवाय मानवी व्यवहारच अपूर्ण असतो. माणूस भाषा घडवतो आणि भाषेमुळे माणूस घडतो असं आपल्याला म्हणता येईल. भाषा नसती तर माणसे क्रियाशून्य बनली असती आणि त्यांचे दैनंदिन व्यवहार ही पशुवत झाले असते. याचाच अर्थ मानवी प्रगतीसाठी अत्यंत पूरक आणि अपरिहार्य गोष्ट म्हणजे भाषा आहे. त्याहीपेक्षा राष्ट्रीयत्वाची आखणीही करत असते. म्हणूनच मानवी समूहांचे विभाजन केवळ भौगोलिक स्तरावरच झालेले नाही तर ते भाषिक स्तरावरही झालेले असते. भाषेच्या वापरातून शब्दरूपांची व्यवस्था सिद्ध होत असते. व्यवहारातून भाषेचा विकास होतो. माणसाला कितीही भाषा ज्ञात असला तरी तो विचार मात्र मातृभाषेतूनच करत असतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भावनिकदृष्ट्या माणूस हा नैसर्गिक भाषेच्या अगदी जवळ असतो. पायात काटा टोचला तरी किंवा नव्या काळाचे उदाहरण घ्यायचं असेल तर बोटाला टाचणी टोचली किंवा स्टॅपलरची पिन हातात घुसली, मराठी मातृभाषा असलेल्या माणसाच्या तोंडून आई ग असेच उद्गार ऐकू येतील. तो ओ मम्मी वगैरे म्हणणार नाही. जागतिकीकरणाच्या काळात बहुभाषिकतेला महत्त्व असले तरी मातृभाषा हीच प्रमुख भाषा असली पाहिजे आणि त्यानंतर अन्य भाषांना प्राधान्य दिले जावे. केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या दक्षिणेतल्या राज्यांना मातृभाषेची सक्ती करावी लागत नाही, कारण तेथील लोक स्वतःहून या भाषांवर प्रेम करतात. व्यवहारात प्राधान्याने मातृभाषेचाच वापर ते करत असतात आणि भाषेचा विकास या पद्धतीनेच होत असतो. महाराष्ट्रातही असे घडले तर मराठीचा बोलबाला कितीतरी पटींनी वाढेल. पुढचा पॉईंट आहे आपला ब्लॉग. ब्लॉग काय आहे तर बघा, ब्लॉग लेखन ही एक अत्यंत लोकप्रिय संकल्पना आहे. ब्लॉग लेखनालाच लोक पत्रकारिता असे म्हटले जाते. वेब ब्लॉग या शब्दापासून ब्लॉग हा शब्द तयार झालेला आहे. एप्रिल 1997 मध्ये न्यूयॉर्कच्या डेव्ह वायनर याने स्क्रिप्टिंग न्यूज नावाची वेबसाईट सुरू केली होती आणि या वेबसाईटवर लोकांना आपली मते आणि विचार प्रकट करण्यासाठी उत्तेजन दिले गेले होते. डिसेंबर 1997 मध्ये जॉन बार्गर याने robertwhisper.com या वेबसाईटची सुरुवात केली आणि पहिल्यांदाच वेब ब्लॉग असे नाव दिले. तर पीटर मल्होज याने pieter.com या वेबसाईटवर ब्लॉग या शब्दाचा वापर केला. पीटर मल्होज याने pieter.com या वेबसाईटवर ब्लॉग या शब्दाचा वापर केला. ब्लॉगचे वैशिष्ट्य म्हणजे असे आहे की स्वतः लेखकच त्याचा संपादक आणि प्रकाशकही असतो. कुठल्या तरी घटना प्रसंगावर प्रतिक्रिया द्यावी वाटते पण माध्यमे ती स्वीकारत नाही, असं अनेक वेळा होतं. अशा वेळी सर्वसामान्य माणूस म्हणून जी घुसमट होत होती ती आता होत नाही, कारण आपली मते मांडण्यासाठी ब्लॉगचा आधार घेता येतो. सहजता आणि स्वाभाविकता किंवा प्रासंगिकता हे ब्लॉगचे वैशिष्ट्य मानले जाते.
बघा, ब्लॉगवाले या संकेतस्थळावर ब्लॉग लेखनाविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे. ब्लॉग लेखन लिहिताना पुढील गोष्टी लक्षात घ्यायला हवे, काळजी घ्यायला हवी, त्यांची दक्षता घ्यायला हवी. एक आहे युनिकोड वापरा. 2 ब्लॉग मराठी विश्वला जोडा. तुमचा ब्लॉग जर मराठी भाषेत असेल किंवा मराठी ब्लॉग विश्ववर असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर ब्लॉग लिहिताना तिसरी गोष्टीची दक्षता घ्यायची आहे की पोस्टचं शीर्षक. तुमच्या पोस्टसाठी तुम्ही मराठी शीर्षक निश्चित करून ठेवलेलं असेलच, पण पोस्ट प्रसिद्ध करताना मात्र ती आधी समानार्थी मिळतं जुळतं शीर्षक टाकून प्रसिद्ध करावी व पुन्हा एडिट पोस्टमध्ये जाऊन पोस्टला मराठी शीर्षक द्यावे. चौथी दक्षता घ्यायची आहे, ब्लॉगचे लेखन करताना सहज आणि सोपं लिहा. तुम्ही एखाद्या गहन विषयावर लिहत असाल तर तरी ते सर्वांना समजेल अशाच भाषेत लिहा. आणि 5वी दक्षता घ्यायची आहे की शीर्षकाचा मोह. लेखकाला शीर्षक कॅची म्हणजेच पटकन मनाची पकड घेणारं असलं पाहिजे. पुढचा पॉईंट आहे आपल्याला फेसबुक. फेसबुकविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. फेसबुक हे अत्यंत लोकप्रिय सामाजिक माध्यम आहे. मेनलो पार्क, कॅलिफोर्निया येथे फेसबुकचे मुख्यालय आहे. बघा, MCQचाच हा एक प्रश्न आपल्याला लिहिता येईल. कॅलिफोर्निया येथे फेसबुकचे मुख्यालय आहे. मार्क झुकेरबर्ग या महाविद्यालयीन युवकाने आपल्या सहकारी मित्रांसह 4 फेब्रुवारी 2004 मध्ये फेसबुकची स्थापना केली. आज घडीला फेसबुकचे सुमारे 1 अब्ज मंथली युजर्स आहेत. अंदाजे 800 दशलक्षाहून अधिक अमेरिकी डॉलर एवढे महसुली उत्पन्न असणाऱ्या फेसबुकमध्ये सुमारे 10,000 कर्मचारी कार्यरत आहेत. फेसबुकचे एकूण आयुष्य साधारण 1.5 दशकाचे असले तरी भारतात मात्र इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुकचा अत्यंत वेगाने प्रसार झाला आणि 2010 नंतर सर्वसामान्यांपर्यंत फेसबुक पोहोचले. एकमेकांशी वैयक्तिक पातळीवरचा संवादच नाही तर आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे हे एक साधन आहे. फेसबुकमुळे अभिव्यक्तीचे नवे साधन उपलब्ध झाल्यामुळे अनेक नवोदित कवी आणि लेखक मराठी साहित्याला मिळालेले आहेत. फेसबुक हे इलेक्ट्रॉनिक सामाजिक माध्यम किती प्रभावी आहे याची प्रचिती आपल्याला आलीच असेल. पुढचा आहे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲप ही अत्यंत लोकप्रिय अशी त्वरित संदेशन प्रणाली आहे. जानेवारी 2010 मध्ये व्हॉट्सॲपचा जन्म झाला. 2014 साली फेसबुकने ती विकत घेतली आहे. विशेष म्हणजे व्हॉट्सॲपवर समविचारी मित्रांचा सामाजिक संस्थांचा समूह ग्रुप तयार करता येतो. वृत्तपत्रातील मजकूर असो की टीव्हीवरील बातम्या यांचे व्हिडिओ इथे सहज उपलब्ध होतात. व्हॉट्सॲप हे आविष्काराचे नवे केंद्र म्हणायला हवे. व्हॉट्सॲप कॉलिंगसुद्धा व्हॉट्सॲपवरून आपल्याला करता येते. नंतर माहितीचे सत्व, निष्कर्ष, तथ्य यांची उजळणी. विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, संशोधक, वैज्ञानिक, कलावंत नवनव्या माहितीसाठी इंटरनेटचा वापर करताना दिसत आहे. शेतकरीसुद्धा शेतीसाठी या साधनांचा प्रभावी उपयोग करत आहे. रेल्वे, विमान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण, शासकीय अथवा खाजगी अशा सर्व क्षेत्रात संगणक आणि मोबाईलचा वापर अपरिहार्य ठरत आहे आणि म्हणूनच माहिती तंत्रज्ञान हा तंत्रज्ञानाच्या विकासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. माहिती प्रक्रियेचा उपयोग राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा सर्व क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. इंटरनेटमुळे उद्योग आणि व्यापारी क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला. वस्तूंची खरेदी, विक्री, देवाणघेवाण, ई-पेमेंट अशा सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. ग्राहक आणि विक्रेता यांचे संबंधसुद्धा ऑनलाईन झालेले आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रात देखील माहिती तंत्रज्ञानाचा खूप फायदा झाला. हे बघा, हा एक प्रश्न. माहितीपर लेखन करताना घ्यावयाची काळजी. म्हणजे माहितीपर लेखन करताना कोणती काळजी घ्यायची? लेखन ही एक मूलभूत भाषिक क्षमता आहे. बघा, विशेषतः माहितीपर लेखन करताना भाषा, शब्द, घाट, आशय या सर्वच बाबी महत्त्वाच्या ठरत असतात. कारण ज्या विषयावर आपण लिहिणार आहोत
त्या विषयाचे नीट आकलन लेखकाकडे असले पाहिजे, कारण लेखन हा केवळ भावभावनांचा आविष्कार नसतो, तर वास्तव्याचे ज्ञान देणाराही भाग असतो. शिवाय माहितीपर स्वरूपाचे लेखन करताना व्यक्ती, संस्था, प्रदेश, भाषा, सांगीतिक आणि सांस्कृतिक असे वेगवेगळे आविष्कारही त्यातून घडत असतात. या ठिकाणी बघा, माहितीपर लेखनाची काही उदाहरणे दिलेली आहेत. तंत्रदृष्ट्या आणि रचनादृष्ट्या. तंत्रदृष्ट्या लेखनात सुलेखन, अनुलेखन, श्रुतलेखन, दृकलेखन, शुद्धलेखन इत्यादींचा समावेश होतो. आणि रचनादृष्ट्या लेखनात अक्षर, शब्द, वाक्यलेखन, कल्पनाविस्तार, सारांश, कथा, कविता, संवाद, निबंध, पत्र, अर्ज, निवेदन, अहवाल, कार्यक्रम पत्रिका, निमंत्रण पत्रिका इत्यादी घटकांचा समावेश होतो. प्रश्न दिलेली आहे, दीर्घोत्तरी प्रश्न आणि लघुत्तरी प्रश्न, आणि त्यांचीच उत्तरे आपल्याला या ठिकाणी खाली दिलेली आहेत. पहिले आहे, माहिती म्हणजे काय? विवेचन करा. उत्तर बघा, माहिती हा शब्द सध्याच्या काळात ज्ञान आणि तंत्रज्ञानाशी निगडीत आहे. आपल्याला ज्ञात असलेल्या माहितीचा परिचय इतरांना करून देणे, तसेच वेगवेगळ्या निमित्ताने माहिती देणारे लेखन करताना माहितीचा प्रसार होत असतो. थोडक्यात माहिती म्हणजे ज्ञान होय. दुसरा प्रश्न, माहिती तंत्रज्ञानामुळे माहितीपर लेखनाचे स्वरूप कसे बदलले? बघा या ठिकाणी, माहिती तंत्रज्ञानामुळे संगणक, इंटरनेट आणि मोबाईल या साधनांचा खूप मोठा विकास झाला. इंटरनेट, ईमेल, ई-कॉमर्स, ई-पेपर अशा नव्या संकल्पना आकारास आल्या. माहितीची निर्मिती, प्रक्रिया, साठवण, सादरीकरण, वितरण, प्रबंध अशा अनेक बाबी डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आणि या सगळ्याच बाबींचा माहितीपर लेखनावर परिणाम झाल्याचे दिसते. तिसरा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रामुख्याने रेडिओ, टीव्ही यांच्यासोबतच कॅम्प्युटरचाही समावेश करावा लागतो. कॉम्प्युटरमुळे नवी संदेश प्रणाली विकसित झाली आहे. प्रश्न चौथा, इंटरनेटमुळे व्यापारी आणि उद्योग क्षेत्रात कसा बदल झाला? बघा, इंटरनेटमुळे व्यापारी आणि उद्योग क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला. वस्तूंची खरेदी विक्री, देवघेव, ई-पेमेंट अशा सुविधा उपलब्ध झाल्या. ग्राहक आणि विक्रेता यांचे संबंध ऑनलाईन झाले. कला आणि जाहिरात क्षेत्रात जिवंतपणा निर्मितीचे स्वरूप आकर्षक बनले. पुढे दिसत आहे, पाचव्या प्रश्नाचं उत्तर येते. पाचवा प्रश्न आहे, माहितीपर लेखन करताना कोणती काळजी घ्यावी? माहितीपर लेखन करताना भाषिक कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. भाषा, शब्द, घाट, आशय या सर्वच बाबी माहितीपर लेखनात महत्त्वाच्या ठरत असल्यामुळे याची आवश्यकता असते. वाचकाचा स्तर आणि अभिरुची लक्षात घेऊन विचारपूर्वक मांडणी करावी. वाचकलक्षी लेखन महत्त्वाचे आहे. पुढचे बघा, या ठिकाणी जे दिलेले आहेत आणि 5 प्रश्न उत्तरं दिलेली आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न आहे, माहितीपर लेखन म्हणजे काय? त्याचं उत्तर, माहिती किंवा ज्ञान देण्याच्या हेतूने केलेल्या लेखनाला माहितीपर लेखन म्हणतात. दुसरा प्रश्न, प्रसार माध्यमांसाठी लेखन कसे करावे? विज्ञान तंत्रज्ञानाच्या कमालीच्या प्रगतीमुळे माध्यम जगत विस्तारलेले आहे. प्रसार माध्यमातील नेमक्या कोणत्या माध्यमासाठी आपण लिहिणार आहोत यावर लेखनाचे स्वरूप अवलंबून असते. तिसरा प्रश्न आहे, इंटरनेटची माहिती लिहा. बघा, इंटरनेटची माहिती द्या. उत्तर, इंटरनेट हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. इंटरनॅशनल नेटवर्क या शब्दापासून इंटरनेट या शब्दाची निर्मिती झाली आहे. इंटरनेटमुळे कोणत्या स्वरूपाची माहिती, पुस्तके, व्हिडिओ, फाईल, चित्रे क्षणात इतरत्र पाठवता येतात. चौथा प्रश्न आहे, ब्लॉग म्हणजे काय? अलीकडच्या काळात ब्लॉग लेखन खूप लोकप्रिय ठरले आहे. ब्लॉग लेखनाला श्लोक पत्रकारिता असेही म्हणतात. पाचवा प्रश्न आहे, माहितीपर लेखन करताना कोणती काळजी घ्यावी? अगोदर पण आपला हा प्रश्न झालेला आहे. लेखन हे कौशल्य आहे. माहितीपर लेखन करताना हे कौशल्य पणाला लावावे लागते. लेखन करताना उचित तपशिलाची मांडणी व निवड करावी लागते. या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. थँक्यू.